शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, द्राक्ष शेती करत असताना आपल्याला द्राक्षाचं 3 टप्प्यामध्ये काम करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये विश्रांती काळातील व्यवस्थापन असेल, खरड छाटणीनंतरचे व्यवस्थापन आणि गोडी छाटणीनंतरचे व्यवस्थापन. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण प्रगतशील युवा द्राक्ष शेतकरी राहुल शेठ गाडेकर घारगाव यांच्या द्राक्षाच्या बागेत आहे. आपण पाठीमागं बघू शकता, या ठिकाणी आता खरड छाटणी चालू आहे. राहुल शेठ नमस्कार. आता ही छाटणी चालू आहे, ही कोणत्या प्रकारची छाटणी आणि किती वेळा डोळ्यावर छाटणी करताय? ही छाटणी एक डोळा ठेवून करतोय. हां हां हां. माझी बाग थोडी जुनी आहे, 18 वर्षाची बाग आहे, त्याच्यामुळे थोडा डोळा जास्त ठेवले. हां हां हां. थोडं खोडं ओढी झालीत ना, हां 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 हां. नाही तर रेग्युलर एक डोळा ठेवून छाटणी करतात. ही एप्रिल छाटणी म्हणतात याला, खरड छाटणी. खरड छाटणी म्हणतात तो, एप्रिल छाटणी म्हणतात. आणि ही कोणती व्हरायटी आहे तुमची? ती मामा जम्बो. बरं. आणि किती वर्षाची बाग आहे ही? 18 वर्षाची. तर शेतकरी मित्रांनो, हे सगळ्यात विशेष आहे. 18 वर्षे जुनी बाग आहे, तरी सुद्धा अतिशय उच्च दर्जाचं उत्पादन दरवर्षी राहुल शेठ घेत आहेत. कारण त्यांचं व्यवस्थापन सुद्धा तेवढ्या ताकदीचं अतिशय प्रॉपर नियोजन असतंय. तर आपल्याला आता खरड छाटणीनंतर आपली फवारण्याचं नियोजन, पहिली फवारणी वगैरे काय असते? पहिली फवारणी आम्ही बोर्ड करतो. आता जखमा झाल्या झाडाला छाटून. हां हां. छाटणी केल्यामुळे जखमा होतं, त्यामुळे बोर्डो घेत आहे. आणि दुसरी फवारणी? दुसरी फवारणी रेग्युलर आपले आपण फुटाय करतो, डोळे फुटण्यासाठी घेत आहे. हां. तर दुसरी फवारणी शेतकरी बांधवांना घेत असताना आपल्याला डोळ्याची एक समान फूट होण्यासाठी आपल्याला डॉर्मॅक्स घ्यायचं आहे. आणि डॉर्मॅक्समध्ये आपल्याला M45 घ्यायचं आहे, 13-0-45 घ्यायचं आहे. आणि एक समान फुटी निघण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी वृद्धीसुद्धा घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 फवारणीचं पहिलं नियोजन करायचं आहे. तर राहुल शेठ, आपल्याला आता टेम्परेचर वाढत चाललं आहे. तर टेम्परेचर बॅलन्स होण्यासाठी, कारण काडीमध्ये गर्भनिर्मिती होण्यासाठी टेम्परेचर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ह्यामध्ये आता तुम्ही आंतरपीक काही नियोजन आहे का? आम्ही याच्यात आहे ना, आता आपण म्हणजे जे निसर्गाने आपल्याला घालून दिलंय हां हां. त्यानुसार मागच्या म्हणजे जुनं ते सोनं आपण म्हणतो. बाग छाटणी केल्यानंतर आता मोठमोठ्या शेतकऱ्याला नाही शक्य होत, पण आमच्या थोडी शेती आहे. बाग छाटणी केली की आम्ही 2-3 फ्लडिंग करतो. बाग फुटाय करता मोकळं पाणी देत आहे त्याच्या, मोकळं पाणी. बरं. त्याच्यामुळे मग आपण 4-5 प्रकारचं कडधान्य टाकून देतो खाली. मग त्याच्यामध्ये बाजरी असेल, ज्वारी असेल, मका असेल, मका, सोयाबीन वगैरे नाही का, तूर, मूग. आणि आपल्या वरती काम चालू ठेवायचं, काडी बनवायचं, खाली ते येईन तसं येईन. म्हणजे 1-2 पाणी उद्देश म्हणजे गारवा राहिला पाहिजे, टेम्परेचर बॅलन्स झालं पाहिजे. आणि ते नंतर मग काय रोटर मारताय का ते कापून घ्यायचं, काय करतात? रोटर मारून टाकायचा. 1 जूनला पाऊस पडलायच्या आसपास आहे ना, जे होईल तेवढे बाकी सगळं रोटर मारून टाकायचं आणि बेडला लावून टाकायचं. आपण सेन रेशो म्हणतो जो, तो असा काही कोणत्या औषधातून भेटत नाही. बरोबर आहे. काडी कचरा चुरगाळूनच तो होतो बागेत. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, राहुल शेठने अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. कारण टेम्परेचर आज 38-39 पर्यंत गेलेलं आहे. आता येणाऱ्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अजून टेम्परेचरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. तर त्यावेळी आपल्याला आतून जर त्याने बाजरी असेल, ज्वारी असेल, आंतरपिकं काय घ्यायची ती सांगितली. ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन ही पिकं मिक्स करून टाकायचे आहेत. आणि त्याची वाढ झाल्यामुळे अतिशय त्या ठिकाणी गारवा निर्माण होणार आहे. आणि गारवा निर्माण झाल्यामुळे टेम्परेचर बॅलन्स होऊन काडीमध्ये CN रेशो चांगल्या प्रकारचा बॅलन्स होणार आहे. आणि काडीमध्ये गर्भधारणा चांगल्या प्रकारे तयार झाल्यानंतर आपल्याला पुढील हंगामासाठी अतिशय घड चांगल्या प्रकारे निघणार आहेत. धन्यवाद.